एक हिशेब करा. नारायण बुवांना साधारणपणे कमीत कमी एक 5-7 एकर जमीन आहे जरा, जास्तच असेल पण मी आपला अंदाजे बनतोय. आणि 5-7 एकर जमिनीमध्ये या बैलानं 22 वर्ष, मी म्हणतो वरचे 1 वर्ष केलं असेल, 20 वर्ष. 20 वर्षामध्ये त्या शेतामध्ये एक मातीचा कण सुद्धा नसेल की तिथं पोपटचा पाय लागला नसेल. विठ्ठल अशा या प्रिय बैलाचा वर्षांताचा विधी आपल्या घरातला कुटुंबातला एक सदस्य निवर्तलेला आहे. या दुःखानं, या भावनेनं, या शोकाकुल मनावस्थेमध्ये त्यांनी करतायत. कौतुक आहे त्यांचं. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी या असलेल्या कार्यक्रमाला मी कुठंही, शक्यतो कुठंही 99% कुठंही दुखवटा नेत नाही, पण मी आज दुखवटा आणलेला आहे त्यांना. का आणलाय तर त्यांचं खरं मन उदात्त आहे. आपल्या प्रिय माणसासाठी कुणी करतं, पण आपल्या प्रिय असलेल्या मुक्या जनावरावर प्रेम करत एवढं करणं म्हणजे हे साधी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. त्यांनी ईश्वर त्यात पाहिला. आणि ईश्वर सर्व भूतामध्ये, बघा, ईश्वर सर्व भूतानाम हे तत्व प्रणाली आम्हाला गीतेनं दिलेली आहे. आणि संतांनी सुद्धा आम्हाला तेच सांगितलेलं आहे. भगवंत तुम्हाला शोधायचा आहे ना, तुकोबाराय म्हणतात, जनिवानी अवघा देवा, जनिवानी अवघा देवा, जनिवानी अवघा देवा, जनिवानी अवघा देवा. वाचनेला पुरावा ठाव, वाचनेला पुरावा ठाव, वाचनेला पुरावा ठाव, वाचनेला पुरावा ठाव. भगवंता वासुदेव, भगवंता वासुदेव, भगवंता वासुदेव, भगवंता वासुदेव. ऐकामनी वसुदेव भावाला, ऐकामनी वसुदेव भावाला, ऐकामनी वसुदेव भावाला, ऐकामनी वसुदेव भावाला. जनिवानी अवघा देव, जनिवानी अवघा देव, जनिवानी अवघा देव, जनिवानी अवघा देव, जनिवानी अवघा देव. मी कुठं पाहिला नाही का? ज्ञानोबा माऊलींनी तर हा ईश्वर सर्व भूतानाम सांगताना सांगितलं नाही का, वाहत असणाऱ्या पाण्यात मधून वाहत असणाऱ्या विंचवाला वाचवलं. मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा माऊली एका नदीमध्ये स्नान करत असताना त्या पाण्यातून विंचू चाललेला होता. ज्ञानोबा माऊली आता अर्थात हे जगाची विश्वाची माऊली आहेत नाही का. हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या विचाराशी प्रामाणिक घट्ट असणारी ज्ञानोबा माऊली एक महान संत. त्यांनी पाहिलं विंचू वाहतोय. त्या विंचवाला वाचवायला असा हात घातला आणि विंचू असा हातात घेतला. आता विंचवाला जसं हातात घेतलं की विंचवानं काय केलं, त्याने त्याचं काम केलं. विंचवाने फटका मारला. जसा फटका मारला तशा हाताला वेदना झाल्या. पुन्हा विंचू पाण्यात पडला. पुन्हा विंचू पाण्यात पडला तरी त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही. तरी पुन्हा असा हातात घेतला. दुसऱ्यांदा फटका मारला. पण तिसऱ्यांदा विंचवाला हात घालून वाचवताना मुक्ताबाईने सांगितलं, ज्ञानादादा
हा विंचू तुम्ही 2 वेळा वाचवायला जाताय, तुम्ही त्याच्यावर दया करताय, पण विंचू मात्र तुमच्यावर दया करत नाही, तो तुमच्या हाताला दंश करतोय, त्याच्या यातनं तुम्हाला होता येत. त्यावेळेला ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं, चावणं हा विंचवाचा स्वभाव आहे आणि त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. त्याने त्याचा स्वभाव नाही का बदलू देत, माझा धर्म आहे, मी त्याला वाचवलं पाहिजे. एकदा एका माणसानं म्हणले, अहो म्हणले सर्प आहे, त्या सर्पावर दया करा. अहो सर्प मित्र आहेत आपले. खरं सांगू का, प्राणी हे सगळे मित्र आहेत आपले. त्यांच्या मनामध्ये सूडभाव, वैरभाव, काही द्वेषभाव काहीही नसतो. दैववान आहेत ते बरं का, यातला एकही विकल्प त्यांना शिवत नाही. तुम्ही प्राण्यावर प्रेम करायला बघा, एक आहे त्यांच्याकडे एक आकलन शक्ती अशी आहे, आणि त्यांच्याकडे एक म्हणजे एक वेगळं त्याला देणगे. जर आपण त्या प्राण्याला भिलो, बघा नीट ऐका, तुम्ही झुलॉजीच्या स्पेशलिस्ट असलेल्या कुठल्याही कॅन्डिडेटला किंवा कुठल्याही व्यक्तीला विचारा, त्यांनी जे सिद्धांत दिलेले ते मी सांगतोय तुम्हाला. समजा एखादा कुत्रा समोर आहे, तो कुत्रा आपणहून कधीच चावायला येत नाही, बघत राहा तुम्ही गंमत. पण त्या कुत्र्याकडे बघितलं आणि आपण जर भिलो ना, तर आपल्या भीतीचं सेन्सेशन त्याला बरोबर होतं आणि तो अंगावर येतो. वाघ असू द्या, सिंह असू द्या, ही देणगी आहे बरं का. प्राणी हिंस्र कधी होतात, तुमच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला की प्राणी हिंस्र होतात. म्हणजे याचा अर्थ प्राण्यांना हिंस्र करायला माणसाचेच विकल्प कारणीभूत आहेत. विठ्ठल तुम्ही सर्प आहे ना, तुम्ही असा सर्प कधी सुद्धा तो कधीच तुमच्या अंगावर येणार नाही. पण तुम्ही जर त्या सर्पाला मारायला धावला आणि तुम्ही त्याला जर स्पर्श केला आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं, तर स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार निसर्गानं सगळ्या प्राण्यांना बहाल केलेला आहे. मी का सांगतोय हे, त्यामध्ये असलेला भगवंत हा देव, हा त्या आत्मा जो तो देव आहे. ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं, इथंच देव आहे. कुठं देव आहे? अनंत रूपे अनंत वेशे देखला म्यातासी. अनंत रूपे अनंत वेशे देखला म्यातासी. बाप रखमा देवी वर बांधले कैशी. मी देव पाहिला कुठं, जसं तुकोबराय म्हणतात जनीवनी अवघा देव वासनेचा पुसा वाटावा, तसा मी देव पाहिला. ज्ञानोबा माऊली म्हणतात मी देव पाहिला कुठं, देखिला अनंत रूपे अनंत वेशे देखिला मिळते. अनंत रूपात आहे. 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत, त्यामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. आणि या प्राण्यांना योग्य सन्मान मिळावा, माणसाकडून त्याचा आदर व्हावा, त्याच्याबद्दल श्रद्धा निर्माण व्हावी, त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं, आपुलकी निर्माण व्हावी, म्हणून प्रत्येक ईश्वरांनी काय केलेलं आहे, त्यांना आपलं वाहन बनवून टाकलं. आता तुम्ही म्हणाल बैल कोणाचं वाहन आहे? भगवान शिवशंकराचा नंदी बैल आहे की निदान त्या निमित्तानं तरी महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर त्या नंदीला स्थान मिळेल आणि त्या बैलाचा कुणी द्वेष करणार नाही. त्यांनी सांगितलं हे माझं वाहन. अगदीच काय तर आपली कपडे आपली पिकं कुरतडणाऱ्या उंदराचा सुद्धा द्वेष होऊ नये, उंदरावर सुद्धा संकट येऊ नये, उंदरावर सुद्धा बालन येऊ नये म्हणून गणपती रायांनी त्यांना वाहन म्हणून स्वीकारले.
प्रत्येक पक्षी असतील, वाहन असतील. भगवान विष्णूचं वाहन कुठलं? गरुडावर बैसोनी माझा. कैवारी आला सरस्वतीचं वाहन कुठलं? हंस वाहिनी सरस्वती. रमते माझे. म्हणजे गरुड असेल, हंस असेल, घोडा असेल. ज्योतिबारायांचं वाहन कुठलं? खंडेरायांचं वाहन कुठलं? घोडा. आणि खंडेरायांनी जवळ कोणाला ठेवले? कुत्रे आहे. दत्त महाराजांच्या शेजारी कोण आहेत? आपण त्यांना हाड म्हणतो नाही का? खरं कुत्र्यासारखा मनुष्य सुद्धा इमानदार नाही. कुत्र इमान आहेत, बरे मालकाची सेवा करतो. पण कुत्र्यात जो एक दोष आहे तेवढा मात्र माणसानं उचलला नाही. काय दोष आहे कुत्र्यात? कुत्र एकमेकाला तुमच्या आमच्याबद्दल इमानानं वागणार. बघा तुम्ही कुत्र्याला तुम्ही पाळा, बिंदात झोपा. हो का? काय काय लोक म्हणतात आमचं घर एकटाही वस्ती उभी येत नाही, आम्ही कुत्रा आहे. ते कुत्र कोणाची मुलं ह्याचा ठेवत नाही. आपल्या मालकाकडे आलेल्या वाईट वाईट बघणाऱ्या त्याच्यावर संकट आलं तर तो कुत्र मालकापेक्षा त्याच्या संरक्षणासाठी त्याच्यापेक्षा वेगानं पुढे जातं. पण त्या जर कुत्र्याला प्रेमानं जर बोलवलं का नाही तर ती कुत्र शेपटी हलवत येतं. पण त्या कुत्र्याला हाड म्हणलं की ते कुत्रं सोडतच नाही. म्हणजे कुत्रं इमानदार आहे. आपण कितीतरी घटना वाचतो. कुत्र्यानं मांजरानं मालकावर येणारं बालंट म्हणजे त्याला सर्प चावायला आला होता. मागच्या 2 महिन्याच्या पेपरमध्ये मी वाचलं होतं. कुत्र्यानं त्या सापाशी युद्ध केलं, सापाचा खात्मा केला. शेवटी कुत्रं मेलं, पण मालकाकडे जाऊन दिलं नाही. असा माणूस असतो का? नाही का? आता रक्षकच भक्षक झाले. विठ्ठल कुत्र्याचे सगळे गुण चांगले, फक्त एकच गुण त्याचा वाईट आहे. काय वाईट आहे? कुत्रं कुत्र्यावरच भुगत. ज्या आळीचं कुत्र म्हणतं माझ्या आळीला कसा आला, त्या आळीचं कुत्र म्हणतं माझ्या आळीला कशाला आलाय. माणसाचा ह्याच्यात काय फरक आहे का? म्हणून आम्ही म्हणतो माणसाचं आणि कुत्र्याचं काहीच फरक नाही. कारण कुत्रं फक्त एकच फरक आहे, इमानी इतबारे वागतं, माणूस वागत नाही. अहो निदान ज्याचं खावं त्याचं गावं का नाही ते पण नाही. मी म्हणतो गायला नाही येऊ द्या, ज्याचं खावं त्याचं तरी बटन दाबावं का नाही ते पण नाही. विनोदाचा भाग काढून द्या. म्हणजे प्राणी जे आपल्या माणसाला मित्र समजतात आणि माणूस मात्र त्या प्राण्यांना दुश्मन समजतो. पण प्राण्याला मित्र समजणारे आमचे संत आहेत. एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. गाढवाला अलीकडची गाढवं तुम्ही वारीत येऊन तुम्हाला मी दाखवतो. अलीकडची गाढवं माणसाला सुद्धा पाणी देत नाही. कळलं का तुम्हाला? आम्ही त्यांना गाढवं म्हणतो बरं का. कारण कधीपासून मी म्हणायला लागलो माहिती आहे का? आता तुकोबारांच्या सोहळ्यात मी जवळजवळ 27-28 वर्ष चालतोय. पण तोंडलं बोंडल्याला माऊलींचा आणि तुकोबारांचा सोहळा एकत्र येतो ना, प्रचंड गर्दी असते. जमीन सुद्धा दिसत नाही, इतके सगळी भयंकर लोक, 5, 6, 7, 8 लोक एकदम पंढरपूरच्या वारीला निघाले असतात. इकडून तुकोबारांचा सोहळा मिळतो आणि इकडून माऊलींचा सोहळा मिळतो. त्या तोंडलं बोंडल्याच्या त्या ठिकाणी मी माझ्या डोळ्यानं बघितलं. त्यामुळे मी माणसाला काय म्हणतो आता गाढव तेव्हापासून म्हणायला लागलो बरं का. गळ्यात अगदी माळेचं बेंडोळ. मी नेहमी सांगतो नाही, गळ्यात माळेचं बेंडोळ, नाकापासून शेंडीपर्यंत गंध लावला म्हणजे परमार्थ कळला असं नाही. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संतांनी जी तत्व दिलेली आहेत ती आचरणात असणं. हो का? माझं तर नेहमी म्हणणं एक असतं, कीर्तनकार जरूर व्हावा. का कीर्तनकार होणं सोपं आहे, पण कीर्तनकार म्हणून जगणं फार अवघड आहे. अगदी माळे गाळ्यात असं माळेचं वेंडोळ, अगदी शेंडी बिंडे वाढवलेली, अगदी जातीवंत वारकरी, असं अंगावर पट्ट बिट्ट असे इकडं इकडं कानाला इथं थोडी मुद्रा सगळ्या.
आणि पाण्याचा टँकर त्यांच्या दिंडीचा होता आणि त्या टँकरला जे मागं नळ असतात बघा, तुम्ही दुर्दैवानं कधी पंढरपूरच्या वारीला गेलाय का? या तुम्ही वारीला म्हणजे लक्षात येईल पाण्याचे टँकर कसे असतात, ते दिंडीला असतात, शासनाचे असतात, त्याला ते कॉक असतात, त्या कॉकला असे वेगवेगळे असे पाणी घेण्यासाठी असे वेगवेगळे कॉक असतात, पण त्याला असतात कुलूप. आणि तिथं त्या कॉकला कुलूप होतंच होतं, पण तो पट्ट्या काय करत होता माहिती आहे का, वयोवृद्ध होता बिचारा वारकरी. म्हणजे त्याला मी नाही वारकरी समजलो, तो स्वतःला म्हणून घेत होता. माळा मुद्रांची भुस्त. खरं तर माळ कुणी गळ्यात घालू नये सांगू का, तुकोबांनी सांगितलेलं आहे. सदा सर्वदा आंतरिक कुटील तेने गळा माळ घालू नये. विठ्ठल आधारित मी मगाशी म्हणलो की कीर्तनकार होणं वारकरी होणं सोपं आहे, पण कीर्तनकार वारकरी म्हणून जगणं फार अवघड आहे. त्याने हातात एवढी मोठी लांबडी काठी घेतली होती आणि त्या टँकरच्या मागं बसला होता. 4 नळ होते, त्यातल्या 3 नळाला कुलूप होतं आणि 1 नळ चालू होता. आता कुणी पण ताण लागली म्हटलं की टँकर निघालाय, थांबलाय त्या गर्दीत म्हटलं की कुणी जायचो. आणि एक म्हातारी बिचारी आपल्या हातात तांब्या घेऊन निघाली होती. अक्षरशः त्या म्हातारीला वर्ण मला म्हातारी म्हणजे वाईट थोडंसं घेते की ताण लागली, तिकडं जा तिकडं जा तिकडं जा तिकडं जा, हात लावू नको हात लावू नको हात लावू नको. शेवटी म्हातारीनं तसंच ती तांब्या घेतला, नळ चालू करायला गेल्यावर त्या बिचाऱ्यानं म्हणजे त्या नराधमानं त्या म्हातारीच्या हातावर फटका मारला. किती पाणी घेतलं असतो म्हणले, आम्हाला पुढं जमत नाही, वाखरीला आमची पाण्याची अडचण आहे म्हणले. तू इथं कशाला आलीस का, आमची दिंडीत आहेस का? ईश्वरानं जर विचार केला की तू आमच्या भक्ती मार्गात नाहीस, तुला पाणी नाही, तर किती माणसं पाणी पितील? विठ्ठल तेव्हापासून मी त्याला गाढव म्हटलं. आणि त्याला मी त्यावेळेला म्हणलो सुद्धा, ज्या वारकरी संतांची दीक्षा घेतलीस त्या वारकरी संतांचे बहुतेक चरित्र तुला माहीत नाहीत. चक्रधर स्वामींनी सांगितलं होतं, माझा गळा कापा पण त्या बकऱ्याला मारू नका. कबीरजींच्या मुलाने कमालनं अक्षरशः पाहिलं होतं तर ब्या ब्या करत मेंढरं निघाली होती आणि एक कसाब होता, तो कसाब त्या बकऱ्याला घेऊन निघाला होता. आणि त्या बकऱ्याला असं बरं का, असं कळतं बरं का, आता आपल्या हत्या होणार आहे ते त्याला सेन्सेशन होतं आणि तो ओरडत होता ब्या करून. कमालनं गेले आणि कमालनं हात केला. म्हणजे कुठं निघालाय? बाजारला. पण तू कोण आहेस म्हणले, मी खाते काय, आणि खटकाकडे निघालो, ह्याला घेऊन निघालो. त्या कमालनं हात जोडले, तिथंच बसला, त्या वाटेवरच बसला आणि त्याने मान पुढे केली. त्याला संत म्हणतात बरं का. कमालने अशी मान पुढे केली आणि सांगितलं, माझ्या मानेवर पहिला तुझे सुरा चालव आणि मग या जनावरांना तू खटकाकडे नेऊन दे, मी तुला नेऊन देणार नाही, आम्ही विकत आणले. अरे हे तुला वेळ कशी सगळे मिळेल विकत, पण तू जर असा वागलास ना तर जेवढे पैसे तुला मिळणार आहेत त्याच्या कितीतरी पटीने घातलं तर याच्या हत्येचं पाप तुझ्याकडनं जाणार नाही. सर्व मिथ्या आहे. मग काय करा, आपल्याला संतांनी हाच निरोप दिलेला आहे. आपण संतभूमीमध्ये जन्माला आलेलो आहे. काय निरोप दिलेला आहे? आपण आपल्या आयुष्यामध्ये असं कार्य करा, असं कार्य करा की ज्याचं कार्य आहे. काय आजचं कार्य आहे? तुकोबांनी सांगितलं, दुसरं कुठलंही कार्य केलं तर त्या कार्याचा नाश होणार आहे. एवढंच काय, तुम्ही कमवलेली संपत्ती सुद्धा नाशवंत आहे. तुम्ही जोडली त्याचा नाश होणार आहे. कुठलंही कर्म घ्या त्याचा नाश होणारच आहे. एवढंच काय, तर हा सुंदर असा मनुष्य देह मिळणार आहे ना, तुम्हाला मिळाला असं वाटतं ना, पण एक ना एक दिवस नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो करा सावधान, आयुष्य खातो
जन्माला आलेत त्यांना मृत्यू ठरलेलाच आहे. सिद्धांत आहे निसर्गाचा. जन्माला आलेत मृत्यूचा सत्य सिद्धांत घेऊनच मनुष्य जन्माला आलेला असतो. तर ज्ञानोबावली म्हणतात, उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे जैसे घटिका यंत्र परिवर्तिका. जन्म म्हटलं की मृत्यू ठरलेला आहे. दुसरा त्याच्याबरोबरचा सिद्धांत एक लक्षात ठेवा, ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट ठरलेला आहे. जन्माला आले मृत्यू ठरलेला आहे, निर्माण झाले नष्ट होणारच आहे. मग तो मनुष्य अगदी चिरंजीव जर सोडले ना, आपण अश्वत्थामा मारुतरायांसारखे जर चिरंजीव सोडले ना, तर सगळे जन्माला आलेत, या देहात आलेत बरोबर आहे, पण एक ना एक दिवस जाणारच आहे. देह जाईल जाईल त्याला काळ बाखाईल. कोणालाही चुकवता येत नाही मृत्यू. लक्षात ठेवा. आता समोर आपले निष्णात डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर बसलेत. मी सुद्धा वैद्यकीय पेशातला थोडंफार ज्ञान असलेला मनुष्य आहे, थोडंफार. पण या देहात आल्यानंतर हा देह एक ना एक दिवस कशा पद्धतीने जाणार आहे, कारण मुळात आपल्याला माणसाला हे मिळालेलं आहे ना, हे फार मोठं वरदान आहे. सगळ्यात मौल्यवान काय असेल तर तुकोबाराय म्हणतात, अवचित निधान लादले हाती. हा देह आपल्याला मिळालेला आहे. निधान शब्द वापरला, निधान. निधान का म्हटलं माहितीये का, ज्याचं मोल कितीही केलं तरी ते कमीच पडतं, अशा वस्तूला म्हणतात निधान. विठ्ठल सिस्टीम, अनेक सिस्टीम नाही शरीर बनलेलं आहे. बघा ना, तुम्ही इतके इंटरेस्टेड आहे, त्यातलं एक सिस्टीम सांगतो तुम्हाला. आपण भाकरी खातो, भात खातो, कालवण खातो, दूध पितो, आणखी काय पौष्टिक पदार्थ खातो, काय प्रोटीन्स खातो, काय व्हिटॅमिन सगळं खातो. पण त्याच्यापासून आमच्या या सगळ्या महिला मंडळी आपल्या बाळाला काय पाजतात, दूध पाजतात. म्हणजे दुधाचं रॉ मटेरियल काय, भाकरी, कालवण, भात, आमटी काय असेल. गाई किंवा म्हैस असेल ती गवत खाते, कडबा खाते, आणि आपल्या पिल्लांना, वासरांना किंवा रडक्यांना काय पाजते. बघा, हे त्यांना मिळालेलं वरदान आहे. स्त्रियांच्या देहात त्यांना मिळालेलं वरदान आहे, कारण मुळात आपण अन्न खातो. मनुष्य देहात कसं आहे, अन्न, रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, आणि शेवटची स्टेप आहे शुक्र. किती यंत्रणा सुंदर आहे बघा. ऑटोमॅटिक होतं. ह्याच्या काय वेगळं काय ना बरं का, ह्याच्यात काय बदल होतो का असं होतं बाबा, चहात दूध मिक्स झालं, चहात बिस्किट मिक्स झालं. नाही, तुम्ही काही खा, युरिन एका बाजूला आणि टूल्स एका बाजूला, त्यात दही मिसळ होत नाही. करेक्ट सिस्टीम. रक्त वाढणं, मांस जिथल्या तिथं सगळं. म्हणजे अन्न खाल्लं की त्याचं रक्त, मांस, अस्थि, मज्जा, आणि स्त्री देहामध्ये एक दूध जन्माला येतं. आहे का जगाच्या पाठीवर कारखाना मला दाखवा, दूध इथं बनतं. रक्ताच्या ब्लड बँक सापडतील, पण रक्ताचे कारखाने नाही. हा कारखाना रक्ताचा आहे. हे मौल्यवान आहे, याची किंमत करता येत नाही. माणसा, तुला हा देह मिळालेला आहे, दिलेला आहे, निर्मिकाने तुला दिलाय. त्याचा वापर नीट कर. याच्या वापरात थोडासा जरी घोटाळा झाला ना, अरे आपल्याला शिंक येते. म्हणजे काय होतं तर फॉरेन बॉडी आर्टिकल आपल्या नाकातून आपल्या फुफ्फुसामध्ये एंट्री करू इच्छितो, पण त्याला प्रतिबंध आहे. शिंक येते, शिंक आली की ते काय होतं, गेट आउट. मग आपल्या देहाला एवढं सुद्धा वावगं चालत नाही. तर माझं असं म्हणणं आहे, आपलं मी नेहमी सांगतो एक वैद्यकीय किंवा डॉक्टर या नात्यानं बरं का, आपल्या देहाला एवढं सुद्धा वावगं चालत नाही. मग आचरणाला तरी एवढं का वावगं चालावं. विठ्ठल आपल्या याची किंमतच कळली नाही ना. आपण या जन्माला आलोय कशासाठी हेच कळलं नाही. ज्याला याचा अर्थ कळला आणि जन्माला आल्यानंतर मानवतेचं तत्वज्ञान कळलं, खऱ्या अर्थानं त्याचं जीवन सफल झालं. मी नारायण बुवांचं म्हणजे त्यांची स्तुती करतोय असं नव्हे, पण खरोखर त्यांचं हे कार्य आहे ना, अतिशय म्हणजे असं म्हणतात की वेडी लोक इतिहास घडवतात, त्यावेळेला त्यांच्याकडे बघून हसलं जातं. पण कालांतरानं वेड्या माणसांनी लिहिलेला इतिहास शहाणी लोक वाचतात. हे लक्षात ठेवा.
हा कार्यक्रम आहे ना, हा गाडगेवाडीच्या इतिहासातला, सातारा जिल्ह्यातल्या भूमीतला एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे. ऐतिहासिक आहे. या कार्यक्रमाला आत्ता जेवढं महत्त्व आहे त्याच्यापेक्षा 10 पटीनं महत्त्व कालांतरानं निर्माण होणार आहे. बैलाचा वर्षांताचा विधी, बैलाचा अंत्यविधी, बैलाचं रक्षा विसर्जन, सावडण्याचा विधी, बैलाचं उत्तर कार्य. आता इथून पुढचा काळ तर असा येईल की माणसाचं उत्तर कार्य सुद्धा करायला माणसं म्हणते का करायचं नाही का? काय बघा, आम्ही आपलं काय करत नाही, माणसं जाऊ दे. हे काय असतं वर्षांत असतं म्हणजे नेमकं काय? त्यांनी केलेलं कार्य आहे, ह्या पोपटनं केलेलं कार्य आहे, त्याचं स्मरण ज्वलंतपणे अंतःकरणात ठेवायचं, आदरानं त्याचं पूजन करायचं आणि त्याची आठवण ठेवायचं. म्हणजे वर्षात बैल असून बिचाऱ्याचं 1 वर्ष तरी या कुटुंबानं लक्षात ठेवलं. म्हणजे असं कार्य घडलेलं आहे आणि अशी वृत्ती त्यांनी जोपासलेली आहे. याचा सुंदर असा संगम आहे या कार्याचा. प्रतारणा करणारं त्यांचं मन नाही, द्वेष करणारं त्यांचं मन नाही. आपल्यासाठी त्याने काहीतरी केले त्याच्याबद्दलची म्हणजे विस्मरण करायचं आणि त्याला हे करणारं त्यांचं मन नाही, त्यांचा स्वभाव नाही तो. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही जनावर विकलं नाही, पशुधन विकलं नाही. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठं मौल्यवान कार्य. कोंबडी सुद्धा नाही बघा. कुठलाही प्राणी किंवा पशु पक्षी कुठलाही आत्तापर्यंत मी विकला नाही असं ते सांगतात आणि आम्ही सगळे बघतोय त्यांना. सोपं नाही कार्य, हे लक्षात ठेवा. हे कार्य सोपं नाही. आणि बैलाचा एवढा मोठा खर्च करायचा, एवढा मोठा खटाटोप करायचा, एवढे मोठे उपद्व्याप करायचे आणि त्या सगळ्यांना बोलवायचं, कीर्तनकारांना बोलवायचं, साधे कार्यक्रम बोलायचं. काय काय लोक अलीकडच्या काळात म्हणतात कशाला कीर्तन ठेवायचे, 2 बुवा बोलवा, 2 अभंग म्हणा, कुठनं व्याप करावं. तर माणसासाठी आई वडिलासाठी करायला मागत नाहीत. पण या व्यक्तीनं बैलासाठी केलेलं आहे की ज्या बैलानं मला 20-22 वर्ष साथ दिली आणि ज्या बैलामुळं माझा प्रपंच मी शेतीप्रधान म्हणू शकतो, त्या बैलानं मला साथ दिलेली आहे. हे काय कार्य बारकं नाही, लक्षात ठेवा. या देहात आल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक केलेलं आहे. जन्माचं सार्थक आहे. नाही तर आपण कार्य करतो, आपण आपल्यासाठीच करत राहतो. आता हल्लीच्या काळात तर आई वडिलासाठी करायला सुद्धा कुणी मागत नाही. भावासाठी बहिणीसाठी कुणी करायला मागत नाही. आता आपलं आपण बघा, शेल्फिश समाज, शेल्फिश वाटत, सगळे शेल्फिश झालेले आहेत. कुणी कुणासाठी झाले. आता बघा काही दिवस तर इतके विचित्र येणार आहेत इथून पुढचे दिवस. हे बघा, माझ्या पुरता मी, संतांनी जर ही भूमिका ठेवली असती तर महाराष्ट्र देश, भारत देश सुखी झाला असता. आज हे महामानवाने आपल्याला हे सगळे दिवस दाखवले. महामानवाने आपल्याला सांगून दिली, संतांनी ते कार्य पुढे चालवलं आणि ते आपल्या पुढे आणलं. माणसा जन्म आपणा नाही, पण जन्मात असं काय कार्य कर की ज्या गोष्टीचा, त्या कार्याचा नाश होणार नाही, असं करा ना. सुंदर असा देह मिळाला. या देहात आल्यानंतर ज्या गोष्टीचा अविनाशी कार्य कर्म ते आपण केलं पाहिजे. ज्या गोष्टीचा नाशच होणार नाही कर्म करा. पुन्हा जन्म आहे का नाही कोण जणे, हे बघा, मी तर स्वर्ग मृत्यू न मानणारा कीर्तन कराय. अगोदर होता का नाही कुणास ठाऊक, पुढं असणार आहे का नाही कुणास ठाऊक. बरं जातोयस कुठं? स्वर्गात. कशावरून? बघितलाय कुणी स्वर्ग? कुणी स्वर्ग बघितलाय का? अरे आपलं जीवन स्वर्ग करा संतांच्या विचारानं. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो.
आनंद या जन्मात घ्या. स्वर्गात आनंद आहे कोणास ठाऊक, कोणी बघितलाय स्वर्गात आनंद आहे का नाही, सुख आहे का नाही, कोणी बघितले? स्वर्गात जर सुख असतं तर स्वर्गीचे अमर इच्छिता ते द्यावा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. त्या अमरांना असं वाटलं असतं का आपण मनुष्य जन्म द्यावा? मनुष्य जन्मात आल्यानंतर धर्म, नीती, आचार, विचार, व्यवहार तो कळतो 84 लक्ष प्राण्यांपैकी फक्त माणसाला. ह्या गोष्टी आहेत बरं का. धर्म, नीती, आचार, विचार आणि व्यवहार कुठल्याही प्राण्यांना नाही. आणि ती बुद्धी फक्त मनुष्य जन्माला आहे. आणि मी या बुद्धीनं चांगलं कर्म करा. तुकोबाने हात जोडून सांगितलं, बुद्धीचा पालट धरा रे, काही मागवता नाही मनुष्य जन्म. तुम्हाला बुद्धी आहे पण पलटी करा. सुंदर असा देह मिळाला, या देहात येऊन नेमकं काय करायचं याचा बारकाईने विचार करा, नीट विचार करा. तुम्हाला बुद्धी आहे आणि हे कार्य असं करा की ज्या कार्याचा नाश होणार नाही. हो का, जन्माला आलाय म्हटलं तर प्रत्येक जण प्रपंच होतच असतो ना. काही काही लोक संसारासाठी आटापिटा करतात, हे माझं ते माझं ते माझं ते माझं, पण मुक्त होता परे बळेची जाला बदल घेऊन या छंद माझं माझं करत बसलास. आता कोरोनाच्या काळात बघितलं ना तुम्ही, मुलगा सुद्धा पीपी किट घालून यायला तयार नव्हता. कळलं का तुम्हाला? तुम्ही संपत्ती कमवली, काय अमकं केलं तमकं केलं, मुलगा सुद्धा आला नाही. पीपी किट घालून जा, नको गेलं तिकीट पुन्हा मागच्यासाठी कशाला जरूर आहे, तू विचार करून नाही का? हे सगळं इथंच आहे. घर दार तुकोबरा एक अभंगात म्हणतात, ग्रह दारा आस धनवित्त. घरानं किती बघितले, किती आले आणि किती गेले, घर तसंच आहे. पण आपण मात्र बांधणार पट्ट्यानं बांधलं. आलं का तुझ्या बरोबर? नाही ना, बांधणार ती सुखसुविधा म्हणून ठीक आहे, अन्न वस्त्र निवारा ही गरज म्हणून ठीक आहे, पण त्याच्यासाठी आट्टापिट्टा, त्याच्यासाठी वाईट कर्म करायची काय कारण आहे हो? संतांनी काय घरं बांधली नव्हती का? आम्ही सुद्धा घरं बांधतो, गावोगाव घरी बांधतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 1,500 ते 2,500 गावात मी कीर्तनं केली. म्हणजे याचा अर्थ 1,500 ते 2,500 गावातली मी घरं बांधली. आता तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकाला जर गेला ना तर 5-10 माणसं लोक आपल्यासाठी येतात पळत. नुसतं फडतरे महाराज आलेत कळलं की, मग चंद्रपूर असू द्या, नाहीतर बेळगाव असू द्या, इकडं नाहीतर हैदराबाद असू द्या, नाहीतर इकडं अगदी तुमचा कोकण पट्टा असू द्या, ही अशी घरं बांधा. असं प्रेम निर्माण करा, असं कार्य करा की त्या कार्याचा नाश होणार नाही, त्या कार्याचा उदो झाला पाहिजे, अशा पद्धतीचं कार्य करा. बुवांनी असं कार्य केलेलं आहे नारायण बुवांनी की त्याचा उदो होणारच आहे आणि होण्यासारखंच आहे. घरासाठी 8 तास केला नाही, बायकोसाठी नाही, मुलांसाठी नाही, नाही का, कोणासाठी 8 तास एवढा केलेला नाही, पण त्यांनी या कार्यासाठी 8 तास केला. मला ते करायचंच आहे आणि मी ते करणारच आहे. या कार्याचा नाशच नाही, लक्षात ठेवा. आणि तुकोबराय म्हणतात, असं कार्य करा, असं कार्य करा, ऐसे का हो करा काही, ऐसे का हो करा काही, ऐसे का हो करा काही, ऐसे का हो करा काही. पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, नाश जा. शंभरा शरणागत, शरणागत, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा. शंभरा शरणागता, शंभरा शरणागता. आज सेवेला जो मुद्दाम अभंग हा निवडला बरं का, तुकोबरांच्या गात्यातला मुद्दाम अभंग हा निवडला. उपदेश्वर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबरांच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, असं तुम्ही काहीतरी करा की ज्या गोष्टीचा नाशच होणार नाही, असं करा. मला इथं आलेल्या आठवण झाली. मी मगाशी यांना म्हणलं आज प्रासंगिक अभंग शोधायचा. तुकोबरांच्या गात्यातला अभंग बरोबर डोक्यात आला. असं एक कार्य करा तुम्ही की ज्या गोष्टीचा, ज्या कार्याचा नाश होणार नाही, असं तुम्ही कार्य करा.
आता या अभंगामध्ये जरा पाठभेद आहेत बरं का. काही गाथ्यामध्ये असं सांगितलंय, आयशे काहो नकरा काहीन पुढे नाही नाशे द्या. एकच शब्द बदलला, अर्थ बदलत नाही. हे संतांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. आज आपण या पाठातला अभंग घेतलाय. पुढे आयशे काहो करा काहीन पुढे नाही नाश द्या. काय शब्द आहेत बघा. तुम्ही असं काय करा की ज्या गोष्टीचा पुढे नाशच होणार नाही. काय उद्देश आहे बघा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नाश करणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टीचा नाश होणार आहे तेच गोष्टी करताय. आटापिटा कसा करताय? प्रपंचासाठी करताय, संसारासाठी करताय. संसारात सुख शोधताय. आहे का सुख? खरं सांगा, कोणी बोटवर करून सांगा, संसारात सुख आहे का? संसारात सुख नाही, समाधान. खरं सुख आजच्या कार्यात आहे. विठ्ठल समाधान फरक आहे बरं का. ज्या गोष्टीमुळं आपल्याला आनंद मिळतो याला म्हणतात समाधान, आणि ज्या गोष्टीमुळं खरा कायमस्वरूपी आपल्याला आनंद मिळतो त्याला म्हणतात सुख. संसारात सुख आहे का? नाही नाही नाही. संसार कसा आहे? संसार सागरुगा दुःखाचे मूळ. संसार सागरुगा संसार सागरुगा दुःखाचे मूळ. जनवाद हंतरोनी माझी केले इंगळ. जनवाद हंतरोनी जनवाद करुणी इंद्रिये वज्र घाते तापेवरी उष्ण ज्वाळ. इंद्रिये वज्र घाते वज्रगाते वरी उष्ण ज्वाळ. इंद्रिय वज्रगाते शोषिले काय करू, शोषिले काय करू. दुर्बर रहे चांदाळ, दुर्बर रहे चांदाळ. विठोबादान देगा तुझ्या सारी नाम कीर्ती वतनली. विठोबादान देगा तुझ्या सारी नाम विठोबादान देगा. संसार सागरुगा बहु दुःखाचे मूळ. जनवाद अंतरुणी माझी केले इंगळ. या प्रपंचामध्ये सुख तुम्हाला शोधायला गेलं तर नाही, पाहायला मिळेल. पण कुठं पाहायला? सुख पाहता जावा पाडे, आणि दुःख तुकोबराय म्हणतात दुःख पर्वत एवढं आहे. सुख पाहता जावा पाडे. आता हे जावा पाडे, सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वत एवढे आहे. पण दुःख किती आणि सुख किती? जर दुःख पर्वत एवढं आहे, सुख किती? जावा पाडे. जवळ असतं ना तेवढंच. कसं? एक दृष्टांत आहे, तो तुम्ही ऐकला असेल, पण त्या दृष्टांतातला सिद्धांत सांगतो. काय दृष्टांत आहे माहिती आहे का? एक मनुष्य शेतामध्ये काम करत असताना त्याच्या मागं लागला वाघ. काय लागला? वाघ. वाघ आडनावाचा मनुष्य नाही, खरंच वाघ. वाघोबा. हो, वाघोबा. आणि त्याच्या मागं वाघ जसा लागला तर आता वाघ लागल्यानंतर तो सुटला पळत. पाठलाग वाघानं सुरू केला, मागं वाघोबा. आता काय करायचं? वाघोबापासून वाचायसाठी काय करावं? पुढे गेला की त्याला एक दिसली विहीर. आता म्हणला विहिरीत उडी टाकली की वाघापासून आपण सुटलो. म्हणून त्याने विहिरीत उडी टाकायला जसा गेला, विहिरीजवळ गेला आणि उडी अशी झोकून दिली, तेवढ्यात खाली बघितलं तर अजिबात पाणी नव्हतं. आता काय करायचं? आता मागं संकट आहे, पुढे संकट आहे, पण तेवढ्यात त्याला बुद्धी सुचली. त्याने जी पारंबी लोंबकळत होती ना झाडाची, वडाच्या, त्या पारंबीला धरलं. पारंबीला धरलं तसं म्हटलं आता सुटलो, पण त्या पारंबीवर होतं महू.
मोह म्हणजे कळलं का? पोळ. आणि ते आता पारंबीवरचं मोह म्हणजे बारकं मोह नसतं, आगी मोह. आणि ते आगी मोह जसं हल्लं तसं ते आता आगी मोहाच्या माशा काय म्हणतील, ही पिहलंय कशाला ह्याला बघा. आपल्यावर गड्डांतर आलंय, आपल्यावर आक्रमण आलंय की त्यांनी केली सुरुवात आणि त्याच्यावर केलं आक्रमण, त्याच्यावर केलं अटॅक. आता म्हणलं ह्या मोहाच्या माशातून सुटावं, खाली उडी मारावी, तर खाली बसला होता नागोबा. काय बसला होता? माग वाघोबा, खाली नागोबा, वर मोहळ आहे. आता काय करावं, आता काय करावं. तेवढ्यात त्या पारंबीचा जसा धक्का लागला तसा ते कांदा फुटला आणि त्या कांद्याचा एकच थेंब ह्याच्या नाकावरनं हळूच तोंडात पडला. हे म्हणावं का काय मध गोड आहे हो? म्हणावं का? अहो मध गोड आहे, पण केवढा आहे माहिती आहे का? सुख पाहता जावा पाडे, एवढं जावा पाडे. दुःख केवढं आहे? पर्वता एवढं दुःख आहे. हे सगळं दुःखच आहे. मागं वाघोबा, खाली वरमोळ, उडी टाकायचं पाणी नाही, सगळं दुःख आहे. तेवढ्यात एक मधाचा थेंब नुसता नाकावरनं पडलाय. आता नाकाला निम्मा लागला आणि तोंडात निम्मा गेला. मग ते पाहायला मिळतं, एवढं सुख आहे. आता हा दृष्टांत बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, पण याचा सिद्धांत काय माहिती आहे का? मागं वाघोबा, नागोबा आणि वर मोहळ. वाघोबा म्हणजे कोण माहिती आहे का? आणि वाघोबा कोण माहिती आहे का? घराच्या बाहेर पडला रे पडला की सावकार, का ते पैसे कवा द्यायचं? नागोबा. कळलं का तुम्हाला? अरे का किती दिवस झाले व्यवहार काय नीट आहे का? बरं आपला व्यवहार काय फार चांगले असतात असं नाही, पण दवाखान्याचे सुद्धा पैसे बुडवणारी माणसं आम्ही बघितली. आता डॉक्टर साहेब बसलेत. एका पट्ट्यांचं मला आता त्या 86-87 साली, आता ते गाव नाही सांगत, नाव नाही सांगत, काय करायचं आपल्याला, पुन्हा नांदायचे. त्या काळात माझं जवळजवळ 750 रुपये बिल होतं. त्याने मला सांगितलं, म्हणला घेवड्यावर देतो. घेवडा गेला. म्हणला भुईमुगाव देतो. भुईमुग गेला. पुन्हा म्हणला ऊसाव देतो. ऊस बी गेला. 2-2.5 वर्ष तंगवलं 750 रुपये बिलासाठी. तोवर पुन्हा कुटुंबातली माणसं दवाखान्यात आल्यावर ती बिल वाढतच गेलं. हा भाग वेगळा. आणि 2-3 वर्ष मागून म्हणला आता आल्यावर देतो. मी म्हणलं ह्याचा आला असेल. आलंय, त्याचं एक गुंटा बी नव्हतं. ती त्याचा शेजारी कुणबा, ज्याचा म्हणजे एक नामदेवराव म्हणून होता, त्याच्या शेजारी कुणबा होता. म्हणलं अहो त्या एकनाथरावांचं कसं काय कुणबा तुमच्या शेजारी आहे ना? 9 एकर त्याचा कुणबा माझ्या शेजारी. मग त्याचं आलं की ते? म्हणलं एक गुंटा बी आलं. मी म्हटलं मला सांगितलं आल्यावर देतो. म्हणले ते तुमचं तुम्ही बघा, पण ह्याचं एक गुंटा बी आलं नाही. पुन्हा तो एक 4-8 दिवसांना आला. म्हणला ते तुम्ही पैसे आल्यावर देतो म्हणला. हो म्हणला मी आल्यावर देणार आहे. तुमचं आलं कुठं आहे? म्हटलं नाही आपलं आलं. मग कुठल्या आल्यावर देतो? कुठं तरी आल्यावर देतो म्हणलं. आणि पुन्हा 1 महिनाभर 1.5-2 महिन्यानं पण तरी दिले नाहीत. परत मी म्हटलं अरे ते पैसे तेवढं दे की कुणाचं दिले तर तो तुमचं बुडवायचं. हा काय व्यवहार आहे वा, नाही का? तसं मग असला मनुष्य बाहेर जर गेला की त्याला सावकार कधी किती दिवस झाले का पैसे का सगळं दिले काय कधी काय ह्याला अर्थ आहे का? 6 महिने देतो म्हणला. 2 वर्ष होऊन गेली. बाहेर आला की सावकार कोण आहे तो? वाघोबा. आणि बाहेरच्या सावकारा बसतं वाचायला साठी घरातच बसून राहतो. तर बायको म्हणणार काळी पेटी आणा, तांदूळ आणा, तेल आणा, मिरच्या आणा, आमकं आणा. लागलं आणतच नाही तुम्ही, असंच करत नाही, दूध आणत नाही, काय आणत नाही असं आहे. म्हणजे घरात बसावं तरी नागोबा. आणि पुन्हा पोरं येणार, 5 रुपये द्या, 2 रुपये द्या. मोहोळ. कळलं का तुम्हाला? अहो ती मोहोळ नाही, आगी मोहोळ. आता तर पोरं सोडतच नाहीत. वाटलं असं माझं दिलं पाहिजे, नाही तर बघ तुझ्याकडे बघतोच. आता हे आगी मोहोळच आहे का नाही का? आता अशा पद्धतीचं आता ह्याच्या सुख आहे का? पण तरी सुद्धा आपण ते करतोय, प्रपंच करतोय, नेटानं करतोय, वाईट कर्म करतोय, पैसे कमवून आणतोय आणि ते करतोय. हा सुख नाही लक्षात ठेवा. त्याचा नाश होणार आहे. आता यातलं घर नाशिवंत आहे. आणि तुम्हाला काय वाटतं? कबीरजींनी सांगितलं ग्रह दारा. दारा म्हणजे बायको. काय उपयोगाची आहे का? पुन्हा मलाच प्रश्न विचाराल, मग तू कशाला केलीस बाबा?
कबीर जी म्हणतात जब तक खाना पिना मिले तो जोरबंदगी करे, एक दिन खाना नाही मिले तो उलटी जबान करे. बायकोला जवळ नवरा पगार देतोय ना तोपर्यंत तिला जो विचार करा नवरा कुठं आहे, अख्ख्या मुंबईचा मॅनेजर आहे. अख्ख्या मुंबईचा आणि नाही द्यायचं म्हणलं की म्हणतात नाव सुद्धा काढू का विरोधाचा भाग काढा. जोपर्यंत माल आहे, जो वरी चळणगा तो वरी म्हणती माझी, इंद्रिय मावळलेली देह सुखाच्या काळजी. आपण जन्माला घातलेली मुलं बाळ तर आपले आहेत का हो? काय नाही, शेवट कुणी उपयोगी पडत नाही, लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला काय काय वेळेला मुली उपयोगी पडतात. मला एक जण म्हणलं डॉक्टर साहेब मुलगी आहे का तुम्हाला? म्हणलं हा एक मुलगी. नाही म्हणली बरं झालं असावं. म्हटलं कशाला मुलगी, कशाला असावी? म्हणली मडग आजोबाय असावी. नाही का? आणि खरंच मुली प्रेमळ असतात बरं का. काय गंमत आहे बघा, आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मुली प्रेमळ आहेत. मुली आई वडिलांच्या इतकं प्रेम करतात, पण त्या मुली आपल्याला दुसऱ्याला द्याव्या लागतात. आणि जी मुलं असतात ते आई वडिलांचे प्रेम करत नाहीत, त्यांच्यावर आयुष्य घालवावं लागतं. जा तिकडं अनाथ आश्रमात. हे जरा बदललं पाहिजे. आता पुरुष प्रधान संस्कृती आहे ती बदलली पाहिजे, स्त्री प्रधान झाली पाहिजे, नाही का? अडचणीच आहे आपलं, काय करायचं आता. विलास नाही हाय तसं वागावं लागतं, जगाच्या रूढीप्रमाणे वागावं लागतं, बरोबर आहे का? पण एक मुलगी इतकी प्रेमळ होती बरं का, 4 मुलं होती, 1 मुलगी होती का, आणि त्या माणसाचा मृत्यू झाला. पण मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाकडून एक जणानं 10 लाख रुपये उसने घेतली होती. जो मृत्यू पावला त्याच्याकडून उसने घेतली होती. पण तो घेणारा मनुष्य मागाच्या सारखा व्यवहार सोडणारा नव्हता, प्रामाणिक होता. त्याने आपलं कबूल केलं, म्हणजे आपल्याला हे जे नाही त्याला दिलंच पाहिजे. पण आता द्यायचं कुणाला? ही 4 पोरं काय त्याला नीट सांभाळत नाहीत. एक मुलगी आहे, मुलगी प्रेमानं वागते. पण आता द्यायचं कुणाला द्यायचे? पैसे 10 लाख रुपये द्यायचेत त्याला, पण कुणाला द्यायचे आता त्याच्या मृत्यूनंतर? त्याने काय केलं माहिती आहे का? आता म्हणलं परीक्षा घे. आणि ती मृत्यू यात्रा चालली होती, म्हणजे अंत्यविधीला सगळी लोक निघाली होती. ते जाऊन आडवा उभा राहिलं. थांबा म्हणला, प्रेत खाली ठेवा. ठेवलं प्रेत खाली. अजिबात पुढे जाऊन देणार नाही प्रेत. म्हणजे का? 10 लाख रुपये त्याने घेतलेत माझं. काय सांगितलं? उलट सांगितलं. काय सांगितलं? त्यानं 10 लाख रुपये माझे घेतलेत. कोण देणार आहे ही सांगितल्याशिवाय पुढे जाऊन देणार नाही तुम्हाला. ती 4 पोरं होती, ती एकामागे एक लपायला लागली. काय करायचं आपल्याला? ती गाडगेवाला होतं, ते म्हणला मागचा बघल. मधला होता ते म्हणला थोरला बघल. कुणीच पैसे द्यायला तयार नाही. हा तर मनुष्य म्हणला उचलून देणार नाही प्रेत. कळलं घरी, मुलगी रडत बसली होती वडिलांच्या नावानं. फार मोठा शोक झालेला होता, अनावर शोक झालेला होता. रडत बसली होती. तेवढ्यात तिला कुणी ते सांगायला आलं, प्रेत अडवलंय म्हणले. म्हणले का? तो माणूस म्हणतोय 10 लाख रुपये दिल्याशिवाय कोण द्यायचं कबूल केल्याशिवाय उचलून देणार नाही. ही पळत पळत गेली, त्या माणसाच्या पाया पडले. म्हणले त्यांचं पैसे, त्यांनी घेतलेलं पैसे मी देईन, पण माझ्या वडिलाला सोडा. त्याने सांगितलं मी 10 लाख रुपये यांना देणं होतं, आता ह्या 4 कार्ट्यांना देणार नाही, पण पुरीला देणार. विठ्ठल कुणीच नाही, आपलं कुणीच नाही. एक नामदेवरायांनी एका नाटाच्या, त्यांचं एक नाट आहे, त्या नाटाच्या अभंगामध्ये सांगितले, 9 महिने 9 दिवस तुला आईने गर्भात वाढवलं, ती सुद्धा नाही, अंती शेवटी दूर निघून जाते. 9 मास गर्भवासी, कष्ट दिले तया मातेशी, मग ती निष्ठुर झाली कैशी, अंती दूर राहिली. जीवी बापाशी आवड, मुखी घालोनी करी ती कोड, जेव्हा लागली यमवड तेव्हा दूर टाकेली. कन्या पुत्राधिक बाळे, ती तव स्नेहाची स्नेहाळे, तुझ्या दर्शना वाचुनी व्याकुळे, अंती दूर राहिली. बायको बद्दल सुद्धा म्हणलंय, ग्रहदेहाची कामिनी, ती तव राहिली भुवनी, ती तव एकला स्मशाना लागी, अंती जळत तसे अग्नी सवे, No
कामिनी ती तव राहिली बोहनी मी तव एकला स्मशाना लागी जळ तसे अग्नी सवे. याचा अर्थ आपले कुणीच नाही, सगळ्यांना नाश होणार आहे. लोकांनी विचारले महाराज तुम्ही असं म्हणताय संसाराचा नाश होणार आहे, असलेल्या सगळ्या संपत्तीचा नाश होणार आहे. हो होणार आहे. नामदेवरायांनी सांगितलं धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. या शरीराचा शरीर पण नाशिवंतच आहे ना, एक ना एक दिवस जाणारच आहे असं. मग शरीर जर नाशिवंत आहे, संसार नाशिवंत आहे, संपत्ती नाशिवंत आहे, मग असं एखादं काय आहे की ज्याचा नाश होणार नाही. विश्वंभरा शरणागत 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 भूतनाथ वंदुनी भूतनाथ वंदुनी विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूतनाथ वंदुनी भूतनाथ वंदुनी विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत. असं एक कार्य मी तुम्हाला सांगतो. काय कार्य की ज्या कार्याचा नाश होणार नाही ते कार्य विश्वंभरा शरणागत. आता इथं विश्वंभर शब्द का वापरलाय माहिती का? विश्वंभर संपूर्ण विश्वामध्ये जो भरून उरलेला आहे, म्हणजे तो मातीत आहे, दगडात आहे, सगळ्यात आहे, कुत्र्यात आहे, मांजरात आहे नव्हे, तो बैलात सुद्धा आहे. आणि त्याची पूजा करा, त्याचं वंदन करा, ही भगवंताला शरणागती आहे. विठ्ठल सरळ सरळ आहे. कुठल्याही जीवाचा मत्सर न करणं ही भगवंताची पूजा आहे. हे मी नाही म्हणत, तुकोबराय म्हणतात. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मनाय बरं वाटतं पण मनामध्ये द्वेष आल्याशिवाय राहत नाही. इथं आपल्या माणसात सुद्धा द्वेष वाटतो, कारण द्वेषानं आपली जागा परिपूर्ण भरलेली असते, अंतःकरण सगळं परिपूर्ण भरतं. जोपर्यंत मनुष्य आपल्यावर प्रेम करतो त्याच्याबद्दल प्रेम वाटतं, पण आपल्याला त्याने जर त्रास दिला, त्याच्याकडून काय प्रमाद घडला, तर आपल्या अंतःकरणात त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. पण एक गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये 13वा श्लोक आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र हा करुणे वचन निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. अद्वेष्टा कुणाबद्दलही द्वेष नाही असं कोण आहे या जगात? आहेत. झाड कधी कुणाचा द्वेष करतं का? खंडावया गाव घाली लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. झाडाला ज्यानं लावलेलं आहे आणि जो खंडायला आलेला आहे त्या दोघांना समान सावली कोण देऊ शकतं? आहेत काही लोक असे आहेत, हातात कुऱ्हाड घेऊन मारायला आले होते महात्मा ज्योतिराम फुलेंना. हातात कुऱ्हाड घेऊन, तरी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्याला विरोध केला नाही. आणि म्हणूनच ते महामानव म्हटले जातात. विठ्ठल तथागत गौतम बुद्धाने सांगितलं अंतःकरणामध्ये कोणाचे द्वेष ठेवू नका. एक का सांगितलं? हे तत्वज्ञानाला फार महत्व आहे बरं. हे षड्रिपो आहेत ना, रिपो म्हणजे वैरी, शत्रू. त्यातला द्वेष हा शत्रू असा आहे बरं का. तथागत गौतम बुद्धाने अंतःकरणामध्ये द्वेष का ठेवू नका सांगितले, त्याला शास्त्रीय कारण आहे. ज्या व्यक्तीचा आपण द्वेष करतो, तुमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या द्वेषानं त्याचं किती नुकसान होईल? शून्य. बघा तुम्ही त्या व्यक्तीत द्वेष करा, त्याला आपण म्हणतो ना सवत मत्सर. किती असतो सवत मत्सर माहिती आहे? सवतीमध्ये मत्सर असतो माहिती आहे ना? सवतीमध्ये त्या दोघी सवती एकमेकीचा इतका मत्सर करत असतात. ती सवत जर एकमेकी पुढे आली तर दोघींनी पण नाक डोळं मोडायचं.
आणि म्हणायचं माझा नवरा मेला तरी चालेल पण मला हिला रणकी बघायची. काय केवढा मोठा द्वेष आहे बघा. आता हिचा नवरा आणि हिचा नवरा एकच आहे का नाही, पण हिनं म्हणायचं हिचा नवरा मेला तरी चालेल म्हणजे तुझं काय होणार नाही तरी मला हिला रणकीच बघायची म्हणणार. केवढा मोठा द्वेष आहे. हा द्वेष घालवावा. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा द्वेष केला तर त्या द्वेषाचा परिणाम त्याच्यावर किती होईल सांगता येणार नाही. नवे नवे शून्यच होईल. पण तुमच्या अंतपटलावर मात्र विकृती निर्माण होईल. आणि देशापोटी मनुष्य शिव्या द्यायला सुरुवात करतो. बरोबर आहे की नाही. आदवा शिव्या देतो. काही काय माणसं शिवराळ असतात, त्याला तर शिवराळ म्हणतात. आणि शिवराळ का म्हणतात तर त्याच्याकडे ठेवणीतले शिव्या असतात. काही लोक असतात बघा ठेवणीतले शिव्या, शिवी शिकावी त्याच्याकडनं असं काय काय म्हणतात. आता शिव्या शिकावी कोण जाते, न शिकता शिवाय येतात ना द्यायला. पण त्यानं शिव्या द्यायला सुरुवात केली. तथागत गौतम बुद्ध आपलं झाडाखाली बसले होते. आता झाडाखाली गौतम बुद्ध का बसत होते, झाडाखाली जमिनीवर का बसायचे. आपल्याकडे बघा अगदी कोतवालापासून अगदी राष्ट्रपतीपर्यंत काय आहेत, खुर्च्या आहेत. आणि बाकीची दैवत सिंहासनावर बसले. तर तथागत गौतम बुद्ध जमिनीवरच का बसले होते. केलाय का होते तिथे तुम्ही विचार असला का करायचे, असला विचार कराय कोणाला काय नाही का. तथागत गौतम बुद्धांना एका भिक्खूने विचारलं. म्हणले अहो म्हणले सगळी दैवत सगळे महामानव वेगवेगळ्या ठिकाणी किंवा सिंहासनावर असे बसतात पण तुम्ही जमिनीवर का बसता. तथागत गौतम बुद्धांनी फार सुंदर उत्तर दिलं, लक्षात ठेवण्यासारखं आहे बरं का. ते म्हणले मी जमिनीवर का बसतो माहितीये का, की जमिनीवर बसल्यानंतर पडायची भीती नसते. विठ्ठल त्यांच्या समोर जाऊन तो मनुष्य शिव्या देतोय. त्याला असं वाटलं की तथागत गौतम बुद्धांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण होईल, मग ते मला प्रतिकार करतील, निर्बंध करतील आणि मला काहीतरी बोलतील, त्यांना क्रोध येईल. पण तथागत गौतम बुद्ध या षड्रिपूंची अजिबात त्यांचे संबंध नव्हते. जसे ते द्वेषी नव्हते तसे क्रोधी सुद्धा नव्हते. क्रोधाला त्यांच्या जवळच केलं नव्हतं. त्याने आदवा शिव्या दिल्या, आदवा शिव्या दिल्या, इतक्या शिव्या दिल्या त्याचा शिव्या देणारा तोंड दुखायला लागलं. तो आणखी जवळ गेला. म्हटला तुम्हाला काय कळतं का. म्हटला ठेवणीतले एक शिव्या देतोय पण म्हणले तुम्ही अजून रागवणार, तुम्हाला देवानं तोंड दिलंय का नाही. तेव्हा तथागत गौतम बुद्ध म्हणले आता सापडलाय, तुला देवानं तोंड दिलंय, तू शिव्या देतोयस बरोबर आहे. तुझ्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे म्हणून तू शिव्या देतोयस, म्हणून तुला क्रोध निर्माण झाला, कंटाळलायस म्हणले. आता तू नेमकं म्हणलायस की तुम्हाला तोंड दिलंय का नाही म्हणून तुला उत्तर देतो म्हणले. तू लग्नाला कोणाच्या जातोस का. म्हटलं जातो. कोणाच्या लग्नाला जातो. सगळ्यांच्या लग्नाला जातो. अलीकडच्या काळात लग्नाला जाताना मी कुठल्या लग्नाला जातो माहिती आहे का, ज्या पत्रिकेत लिहिलेलं आहे कृपया आहेर स्वीकारले जाणार नाही तिथं पाहिलं जातो. पूर्वीच्या काळात कसं होतं आहेर स्वीकारले जायचे ना. आता हल्ली पद्धत निघाली आहेर स्वीकारले जाणार नाही. म्हणजे आपलं मी कुठल्या लग्नाला, तुम्ही कुठल्या लग्नाला जायचे तुमचं तुम्ही ठरवा. म्हणले जातो. आणि मग लग्नामध्ये आहेर करतोस का म्हणजे करतो. पण त्या मालकानं जर आहेर घेतला नाही तर त्या आहेराचं पाकिट कोणाला देतो. कोणाला देतो म्हणजे खिशात घालतो आणि माघारी आणतो. आता अलीकडच्या काळातला दृष्टांत सांगतो. आता काय झालं, ATM गुगल वगैरे सगळं झालं त्यामुळं नंबर हे दाबला गेलं की पैसे ट्रान्सफर होतात. पण मध्यंतरी ट्रान्सफर करायची एक पद्धत होती बघा, पोस्टानं मनी ऑर्डर करायची. आता त्या अलीकडच्या काळात मनी ऑर्डर नाही काय नाही, सगळं म्हणजे ट्रान्सफर होतं, ऑनलाईन सगळं मिळतं. पण मनी ऑर्डर करताना मनी ऑर्डर फॉर्मवर 2 कॉलम असायचे, एक पाने वाले का नाम और भेजने वाले का नाम. बरोबर आहे का. मग ज्याचं नाव पानेवाले का नावावर लिहिलेलं आहे त्याच्याकडे ती मनी ऑर्डर जायची. पण त्याने जर मनी ऑर्डर स्वीकारली नाही तर कुणाकडे यायची, भेजने वाले का नाम. का ते पोस्ट मास्टरकडे यायची नाही. तसं म्हणले मनी ऑर्डर पाठवली बरोबर आहे पण मी ती स्वीकारली नाही, ती कुणाकडे जाईल, भेजने वाले का नाम उसके पास जाएगा. तथागत गौतम बुद्धाने सांगितलं तसंच आहे. बाहेरचं पाकिट जर त्या मालकाने घेतलं नाही तर ते तुझ्याकडे येतं. मनी ऑर्डर जर त्याने स्वीकारली नाही तर ती परत त्या भेजनेवाल्याकडे येते. तशा तुझ्या मी स्वीकारल्याच नाहीत ना.
कळलं का? तुझ्या शिव्या मी स्वीकारल्या नाहीत. कुणाकडे गेल्या? तुझ्याकडे गेल्या. तुझ्या शिव्या तुला लखला विठ्ठल. आता आपल्याला वेळ पण कमी आहे. त्या कमी वेळेमध्ये आपण ज्या मुख्य विधीकडे वळणार आहोत. तुकोबारांनी आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितले, तुम्हाला भूतांना शरणागती पत्करा. त्या विश्वंभराला शरणागती पत्करण्यासारखं आहे. भूत जात भेटली की त्यांना वंदन करा. आणि म्हणून ज्याला त्याला वंदन करायचं बरं, प्रत्येक जणाला. तो कुत्रा असू द्या, मांजर असू द्या. इथं बैलाला वंदन आहे. काही लोक आपल्या बैलावर या बळीराजा इतका प्रेम करतो. खरं करावं बरं का. एक जण म्हणला सांगोलच्या बाजारात जातो बैल विकून येतो. येतो म्हणला विकून बैल. गेला बैल विकायला. पण त्या बैलाची किंमत त्या गिरायकाने सांगायची. किती? 80,000 रुपये. बरं म्हणलं 80,000 रुपयाला बैल देतो. पण तंबाखू खाता का? नाही खात. तुम्हाला बैल द्यायचा नाही. दुसरं गिरायक आलं. बैलाची किंमत किती देणार? तुम्ही किती देणार? 85,000 रुपये देतो म्हणला. तंबाखू खाता का? नाही देत. तुम्हाला नाही बैल देणार. दिवसभर गिराईक आली. कोणी 80ला, कोणी 70ला, कोणी 90ला, कोणी 1 लाखाला, 1.25 लाखाला, 1.5 लाखापर्यंत बैल गेला. पण ह्यानं पट्ट्यानं दिला. प्रत्येकाला विचारायचा 1.5 लाखाला घेताय पण तंबाखू खाता का? नाही म्हणलं की म्हणलं तुला बैलच द्यायचा. गावी आणला. बायकोनं विचारलं, म्हणले का हो बैल का विकला नाही? 70, 80, 90 हजार, लाखभर रुपयाला जात होता पण मी नाही विकला. का? येडावी म्हणलंय काय? ज्याला विचारलं तर तंबाखू खात नाही म्हणायचं. कशाला तंबाखू जे खात नाही त्याला तर बैल नाही द्यायला. म्हणजे तुम्हाला काय कळतं का म्हणली? तंबाखूचा बैलाला काय संबंध आहे का? म्हणली तुला नाही कळत का बस म्हणली. तेवढे ते गिराईक आलं. म्हणलं बैल विकायचं आहे का? विकायचं आहे. केवढ्याला येणार? 40,000ला. तंबाखू खाता का? खातो ना, घेऊन जा. काय म्हणले? अक्कल आहे? मोहदला न्याला 80,000ला मागला. 1.5 लाख रुपये मागितला. म्हणले दिला नाही का? तर तंबाखू खात नाही. म्हणले याला तंबाखू खातोय म्हणून 40,000ला दिला. हा का? म्हणले तुला कळत नाही. म्हणले हे ना जरी 40,000ला बैल न्याला आणि जर झोपला निदान तंबाखू खायापुरती तरी बैलाला विश्रांती मिळेल. प्रेम विठ्ठल. कुणाचा विचार? भूत जात वंदुनी. त्याला नमस्कार करा. हा बैला जाऊ तुमच्या जीवासाठी जीव दिलेला आहे. बळीराजाचं पशुध नाही. आणि मग या बैलावर प्रेम करणं आणि या बैलाचा विधी संपन्न करणं, त्याची सेवा करणं ही प्रकारची सेवा आहे बरं का. ही एकमेकाचं भजन आहे. एकमेकाचं पूजन आहे. त्याचं भजन आहे, त्याची सेवा, त्याचं पूजन चाललेलं आहे खरं. आणि अशा पद्धतीची आपली वृत्ती ठेवणं जोपासतं. मी तर म्हणतो त्यांच्या गळ्यात माळ नसू द्यात, पण माळकऱ्यांना आणि वारकऱ्याला लागणारं आचरण नारायण बुवांच्या तास दिसतंय आपल्याला. विठ्ठल नाही ना. टिळा टोपी माळा देवाचे गबाळेन वागवी वंगळे पोटासाठी. नाही का? टिळा टोपी माळा देवाचं गबाळ घ्यायचं पोटासाठी वंगळ नाही का? आमच्यासारखे कीर्तनकार फिरतायत. मग द्या 40,000 आणि द्या 50,000. काय सांगतोस कीर्तन आपले का? काय सांगतो तर महिलांना देवाचं दर्शन घेतलं म्हणून त्याच्यावर बंदी ठोकणारा तो कीर्तनकार म्हणले. मग विश्वंभराला शरणागत जायचं. भूत जात वंदुनी. लोकांनी विचारलं महाराज तुम्ही हे आम्हाला कार्य सांगितलं हे तुमचं? नाही 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 नाही. श्रुतीचे का नेगे फळ, नेगे फळ, श्रुतीचे का नेगे फळ, श्रुतीचे का नेगे फळ, नेगे फळ, नेगे फळ. श्रुतीचे का नेगे फळ, श्रुतीचे का नेगे फळ. सा
शरणागत शरणागत विश्वंभराला शरणागत व्हा, भूत जातीला वंदन करा, हे मी नाही सांगत. तर श्रुतीचे का नेगे फळ. श्रुती म्हणजे वेद. वेदाचं फळ आहे, हे वेदाचं सार आहे. नाहीतरी वेदाने ब्रह्म जाणणारा ब्राह्मण म्हणून सांगितले. ब्राह्मण ही काही जात नाही, लक्षात ठेवा. समोर आमचे डॉक्टर गोसावी बसले, वेद परंपराचा अभ्यास असणारे ते. त्यांचं घराणं डॉक्टर श्रीरंग गोसावी आमचे आदरणीय, आमच्या पितृतुल्य, आमच्या वडिलांची त्यांची खास मैत्री होती. ते जातीनं ब्राह्मण आहेत. म्हणजे ब्राह्मण ही जात नाही, लक्षात ठेवा. ब्राह्मण ही एक व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे? जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. संतांनी हाच आपल्यावर एक पकडा बसवलेला आहे. अरे ब्रह्म जाणणारा मग तो कुणी असू द्या. चोकोबा महार आहेत पण ब्रह्म जाणतात, ब्राह्मण. ब्रह्म जाणणं म्हणजे नेमकं तरी काय? हिथंच ब्रह्म घोटाळा आहे. विठ्ठल काय काय म्हणतात, आम्ही ब्रह्म जाणलं नाही का. आता ब्रह्म जाणिले म्हणलं ना, ब्रह्म जाणिले कुणी बा जाणलं. ब्रह्म जाणलं आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी. गाढवाला पाणी पाजलं. ब्रह्म जाणणं आमच्या शेख मोहम्मद मुस्लिम संतांनी. घोड्याच्या तबेलेला आग लागलेली होती. शेख मोहम्मद आणि श्रीगोंदा परिसरामध्ये जीवाचं रान करून आग विझवली. एखाद दुसरा घोडा त्यात होरपडला असे, पण ते सगळ्या बागेला बाजूला झालं. म्हणजे जे जे भूतांवर जे जे उठले, प्राण्यांच्यावर जे अत्याचार करायला गेले, त्यांना प्राण्यांना सुद्धा वाचवण्यासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करणारे बरेचसे वारकरी संत आहेत. त्यामध्ये आता बरेचशा महामानवांचे आपल्याला उल्लेख करता येईल. मग अशी सुरुवातीला सांगितलं, तथागत गौतम बुद्ध असं का म्हणायचं त्यांना? तर गौतम म्हणजे गायी पाळणारे, म्हणजे गौतम म्हणजे गायी पाळणारं घराणं, म्हणून त्यांना गौतम बुद्ध म्हणतात. त्यांचं नाव नाही गौतम, त्यांचं घराणं गायी पाळणार. आणि गौतम बुद्ध हे भारतपुत्र आहेत, या भूमीचे पुत्र आहेत. लुंबिनी नावाचं गाव आहे, आत्ता ते नेपाळमध्ये, पण लुंबिनीमध्ये जन्म झाला. आणि लुंबिनी नावाचं गाव हे तत्कालीन भारतामध्ये आहे, म्हणून ते भारतपुत्र आहेत. सिद्धार्थ नाव आहे त्यांचं, भगवान सिद्धार्थ म्हणतात त्यांना. पण गौतम का म्हणतात? तर गायीचं पालन करणारं घराणं म्हणून गौतम. कितीतरी संकट निर्माण झाली, असे आता पुष्कळ सांगण्यासारखे. आपण आता 5 मिनिटात कीर्तनाच्या अंतिम ह्याच्यामध्ये येऊ. पण हे का सांगतोय मी तुम्हाला? वेदाचा वेद त्याचा सारच आहे. मना जान 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 विठोबाची खूप. वेद अनंत बोलला, अर्थ इतकाची साधला. निजनिष्ठा नाम घ्यावे, विठोबाशी शरण जावे. पण विठ्ठलाला शरणागती, अहो तो विठ्ठल आहे ना, तो सगळीकडे भरून उरलेला आहे, म्हणून तो विश्वंभर. तो का म्हणे विठो भरला असा बाह्य, आणि उन्हे काय आहे त्याला. आणि तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे, कुत्र्यात आहे, मांजरात आहे, मुंगीत आहे, असं जाणणं म्हणजे ब्रह्म. आणि तो ब्राह्मण. शेख मोहम्मद मुस्लिम होते, पण तरी सुद्धा ते म्हणायचे, आम्ही जातीचे ब्राह्मण, आम्ही जातीचे ब्राह्मण, आम्ही जातीचे ब्राह्मण, आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान, आमचे सोयरे मुसलमान, ते पण ते म्हणायचे आम्ही जातीचे ब्राह्मण आणि आमचे सोयरे मुसलमान. का? आम्ही ब्रह्म जाणणार आहे, म्हणजे ते ब्राह्मण. इथं म्हणतायत वेदाने आम्हाला सांगितलं हेच ब्रह्म आहे.
आता ब्रह्माविषयी पुष्कळ बोलता येईल, पण एक जाता जाता सांगून जातो. आपला ब्रह्म घोटाळा कसा झाला माहिती आहे का? ब्रह्मज्ञान. अरे कसलं ब्रह्मज्ञान? मुखे बोलो ब्रह्मज्ञानानं आपण कोरडे असलाच ब्रह्मज्ञानाचा घोटाळा झाला. काय काय लोक तर नुसतंच आपलं बडा 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 करतात. मग ते कीर्तनकार असू द्या, वारकरी असू नाही, कोणी असू, नुसतं बडा बडा करायचं, बोलायचं 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 आणि आचरणात काहीच नाही का? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तुम्ही करा गटापटाना, आमच्या वाट नका जाऊ वाटा, नाही का? पण हे ब्रह्मज्ञानाचं हे ब्रह्म कळलं नाही, म्हणून मगाशी बोललो मला ब्रह्म घोटाळा म्हणजे नेमकं काय? ब्रह्मज्ञान कशाला म्हणतो आपण? एखाद्या गावामध्ये बघा, आज शिरताना कमान असते का नाही? त्या कमानीवर काय लिहिलेलं असतं? अमुक अमुक ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत, बरोबर असतं ना? बहुतेक ना ग्रामपंचायतीच्या गावात शिरताना असं बोललेलं, ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत. आता हिचं काय असं माहिती आहे का? ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे म्हणजे काय बॉडी उभी राहिली का तिथं? सरपंच उपसरपंच सदस्य असे उभे आहेत का? नुसतं आपणच वाचायचं, ग्रामपंचायत अमुक अमुक आपले गावचे स्वागत करत आहे म्हणजे तुझं तू वाच, तुझं तू स्वागत करून यात. कळलं का तुला? बरं, आज यायचं आणि पुन्हा आपलं पाहुणचार घेतला, पाहुणं निघाले की पुन्हा निघालं की त्याच कमानीच्या मागं काय लिहिलेलं असतं? ग्रामपंचायत आपले आभार मानत आहे म्हणजे तुझा आभार मानून तूच उभा आहे आता. मग आता हे झालं दिवसा. रात्री 12च्या पुढं चोरटे आली त्याच कमानीत, आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो आणि चोरी केली आणि या 4-2 लोकांना जायबंदी केलं, 5-10-20 लाखाचं गाभाडं घेतलं आणि चोरटी पुन्हा त्याच कामानेतनं, आम्ही आपले आभारे, चोरी केली आभारे हो बाहेर, याला म्हणतात ब्रह्मज्ञान. सगळा ब्रह्म घोटाळा. विठाला म्हणतात श्रुतीचे का नेगे फळ. श्रुतीनं आम्हाला हे सांगितलेलं आहे, भूत जाताना वंदन करा. आणि हीच वाट आहे आपल्या आयुष्याची. ही वाट आपण धरली पाहिजे. योग्य वाटेनं आमचे नारायणराव घाडगे चाललेले आहेत. योग्य वाट हीच जीवनाची वाट आहे आणि ही सत्कर्माची वाट आहे, ही सदानंदाची वाट आहे, ही चिदानंदाची वाट आहे. लक्षात घ्या, याच वाटेनं चालावं आणि ही त्यांनी घालून दिलेली वाट आहे. आज ह्या वाटेचा पायंडा पडलेला आहे, सुरुवात झालेली आहे, शुभारंभ झालेला आहे. वाटेचा नारळ फुटलेला आहे. आज कोणी फोडला आहे? नारायणराव घाडगे. आपल्या असलेल्या मुख्या प्राण्यांच्यावर, आपल्या पशुधनावर तेवढंच प्रेम करा आणि त्यांचे सगळे विधी संपन्न करा. ही वाट घालून दिलेली आहे आणि सदाचाराच्या, सन्मार्गाच्या, सदानंदाच्या या वाटेवरून चालणारे फार वाटसरू कमी आहेत. स्वामी विवेकानंदाने एक सुंदर सांगितले, शेवटचं सांगतो कीर्तन पूर्णराम देतो. सदाचाराच्या वाटेवरून तू तुझा प्रवास कर, तिथं अपघात होणार नाही, का तर सदाचाराच्या वाटेवर अजिबात गर्दी नाही. ट्रॅफिक कुठं आहे? सगळं ट्रॅफिक इकडे निघाले, फुल ट्रॅफिक, लाईन लागते लाईन. काय काय कुठं वाटा अनेक आहेत बरं का. काय काय हा संप्रदाय सोडून पण निघाले. कुठले कुठले संप्रदाय बोकाळले त्यांच्या पुढे जातात. गणगण गाणात बोलते बरं तिकडं बस बस. काय काय संप्रदायाचं असे बोकाळले ते वाट दाखवायला आलेले आहेत. आता वाट्याबद्दल संप्रदायाच्या बाबतीत बोलतो बरं का. वाट दाखवायला आलेले आहेत. कुठला संप्रदाय तुमचा? कुछ भी खाओ राव हमारे पास आओ. अरे वा वा, काय संप्रदाय आहे. आपल्या जीवनाची एक वाट ठरलेली पाहिजे, त्या वाटेनं आपण चाललं पाहिजे आणि त्या वाटेनं आजचा हा कार्यक्रम आहे ज्यांनी आयोजित केलेला आहे. ज्यांनी आपल्या मुलासारखं, आपल्या कुटुंबियांसारखं या बैलावर, पोपटवर प्रेम केलेलं आहे. बैल म्हणण्यापेक्षा मी त्याला गोपुत्र आपलं गोपुत्रच म्हणूया. यांनी नाव पोपट ठेवले, पण या गोपुत्रानं या कुटुंबाची सेवा केली. या कुटुंबानं त्यांच्यावर प्रेम केलं, त्याने कुटुंबाची इमान इतबारी सेवा केली. या पोपट नावाच्या या बैलाला, या गोपुत्राला खऱ्या अर्थानं सन्मानपूर्वक आलं. आपण म्हणतो ना, भगवंताला तुकोबा ह्या जोडतात, म्हणतात तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हाशी. आमची हीच प्रार्थना आहे आता, की सुखाचा गर्भवास जो असेल तो या गोपुत्राला मिळावा. मी तर म्हणेन या गोपुत्राला नारायण घाडगेंच्या घरातच पुन्हा मनुष्य म्हणून जन्माला घाल. विठोबार
विश्वंभरा शरणागत शरणागत पुढे नाही नाच विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूतदात वंदुनी भूतदात वंदुनी भूतदात वंदुनी भूतदात वंदुनी भूतदात वंदुनी भूतदात वंदुनी विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत ज्ञानेश्वर ऐशे काहू करा काही पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी श्रुतीचे काने घे फळ सार मूळ जाणुनी आई विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी अशा पद्धतीचा आजचा अभंग. मी सुरुवातीलाच या गोष्टी सांगितल्या त्याचा पुन्हा उच्चार करतो की अतिशय एक ऐतिहासिक क्षण या घाडगेवाडीमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर असा क्षण आहे हा. हवावासा वाटणारा आणि एक अतिशय चांगला पांडा राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीचं वलय असणारे समाजकारणामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे आमच्या सगळ्यांचे असलेले मार्गदर्शक म्हणा वयोवृद्ध असलेले आमचे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आज आत्तापर्यंत राजकारण केलं समाजकारण केलं त्याच्याबरोबर उत्तम शेती पण केली.
आपल्या कुटुंबियांमध्ये कशा पद्धतीनं समन्वय असावा, अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान यांनी दिलेलं आहे. या गावावर त्यांचं प्रेम आहे, या कुटुंबावर त्यांचं प्रेम आहे, या तालुक्यावर त्यांचं प्रेम आहे. तालुक्यातले बरेचसे नेते त्यांचे अगदी सवंगडी होते. त्यामध्ये कैलासवासी शंकरराव जगताप असतील, दत्ताजीराव बर्गे अण्णा असतील, त्यामध्ये कैलासवासी आनंदराव फाळके अण्णा असतील, आमदार माजी आमदार. त्याचप्रमाणे कैलासवासी उत्तमराव शिंदे तर त्यांचे अगदी तात्या आहे, त्यांच्या अगदी निकटचे. आणि त्यांच्यावर सगळे राजकारणातले समाजकारणातले सगळी लोक त्यांच्यावर प्रेम करतात. तसं गावातली लोक प्रेम करतात आणि कुटुंब प्रमुख म्हणून त्या संपूर्ण वाडी त्यांच्याकडे बघत असते. ते कुटुंबापुरतेच मर्यादित नाही तर वाडीचे कुटुंब प्रमुख आहेत. आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करत त्यांनी आपल्या मुलांच्यावर जेवढं प्रेम केलं, कुटुंबातल्या व्यक्तींवर जेवढं प्रेम केलं, तेवढंच प्रेम त्यांनी त्यांच्या दावणीला असलेल्या सगळ्या पशुधनावर केलं. आपलं प्रेम नात्यातनं वैयक्तिक असतं, पण असं विशालांतकरण धरून विशालतेनं प्रेम करणारे, ईश्वर सर्वभूतांना मानून असे सगळ्या जीवांवर प्रेम करणारे फार कमी व्यक्तिमत्व असतं. ते संत विचाराच्या आचरणांना असतात, ते आपल्याला हे दिसतात. म्हणून मगाशी मी म्हटलं की त्यांच्या गळ्यात माळ नसू द्या, पण संतांच्या विचाराच्या वाटेवरून चालण्याला वाटसरू म्हणून मी त्यांच्याकडे बघतोय. मी 3 महिन्यापूर्वी मला ज्यावेळेला चंचळीत तारीख त्यांनी दिली त्यावेळेपासून मी विचार करतोय की हा मनुष्य जीवा म्हणजे कोणाही जीवाचा न घडो मत्सर, भूतांवर दया करणारा मनुष्य. आणि खरं तर प्रपंचातल्या असलेल्या प्रत्येक यशस्वी प्रापंचिक माणसाची जी 11 आचारसंहिता सांगितल्या तुकोबांनी, त्यातलं ही एक आचारसंहिता आहे, एक अभंग आहे तुकोबारायांचा. मी नेहमी सांगतो बरं का की तो अभंग जर आपल्या आचरणात जर आणला तर भारतामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई करण्याची गरज नाही, सत्याग्रह करण्याची गरज नाही, आंदोलन करण्याची गरज नाही. तो तुकोबारायांचा महत्त्वपूर्ण अभंग आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. 11 प्रकारच्या आचारसंहितेची कलमं त्यात आहेत. त्यामधलं एक कलम आहे भूतदया गायी पशूंचे पालन. भूतदया गायी पशूंचे पालन. भूतदया गायी पशूंचे पालन. भूतदया गायी पशूचे पालन. धानेल्या जीवन वनामाची. धानेल्या जीवन वनामाची. धानेल्या जीवन वनामाची. भूतदया गायी पशूंचं पालन करणं, ताणलेल्या माणसाला त्या वनामध्ये एखाद्या तहान लागली असेल तर त्याची तहान भागवणं, हे एक चांगले आचारसंहिता आहे. त्यातलं ही एक आचारसंहिता आहे भूतदया गायी पशूंचे पालन. त्यांनी पशूंचं पालन केलं, नुसतं पालनच केलं नाही तर पशूंच्या ज्या बैलाच्या नंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी केलेलं आहे त्याचं उत्तरदायित्व त्यांनी स्वीकारून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न आहे. 22 वर्षाच्या कालावधीमध्ये या बैलानं त्यांना कितीतरी दिला असेल. त्या मानानं त्यांची धारणा अशी आहे की आपण त्याच्यासाठी काहीच करत नाही, पण हे सुद्धा आमच्या दृष्टीनं संतांच्या विचार दृष्टीनं पुष्कळ आहे, ते त्यांनी केलेलं आहे. आणि मग त्यांना गती काय मिळते तर तुकोबांनी त्याचा अभंग सांगितले. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्या बैलाला सुद्धा चांगल्या पद्धतीची जीवखानी भोगायला मिळेल. म्हणजे निश्चितपणे पुन्हा मनुष्य रूप देह धारण करून हा बैल पुन्हा एकदा या कुटुंबियांच्याच पोटी जन्माला येईल, हे मात्र नक्की. पुनर्जन्मात जर असेल त्याच्यावर तुमचा विश्वास असेल तर हे नक्की की पुन्हा या बैलाला जन्म मिळेल तर तो माणसाचा मिळेल. कारण आपल्या तसं बैलाला आयुष्य किती असतं माहिती आहे का, 40 वर्षाचं असतं. पण माणूस बैल 40 वर्ष जगू शकत नाही, कष्टाने येणं होतं. माणसाला आयुष्य 100 वर्षाचं आहे, माणूस तरी कुठे 100 वर्षाचा होतो. आता अलीकडच्या काळात 32-32 वर्ष हार्ट अटॅक येतोय, बदललं आहे सगळं. त्यामुळं बैलाला आयुष्य 40 वर्षाचं आहे, त्यातले 23 वर्षाचं संपूर्ण आयुष्य त्यांनी जगलं. आणि बैलाची सेवा करत या कुटुंबियांनी धन्यता मांडली. मरणोपरांत उत्तरार्धामध्ये सुद्धा ह्यांनी हा विधी केलेला आहे. अतिशय चांगला स्तुत्य पांडा त्यांनी घातलेला आहे. आणि या पांड्याला या कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून आपण सगळेजण उपस्थित आहोत. त्यामध्ये आपल्या कोरेगाव तालुका पंचायत समितीचे आपले लोकप्रिय सभापती श्री राजाभाऊ जगदाळे हे सुद्धा इथं आलेले आहेत. डॉक्टर गोसावी अतिशय कोविडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा डॉक्टरांनी दिली. त्यांचं संपूर्ण कुटुंब कोविड योद्धे म्हणून कोविड जे रुग्ण बाधित होते त्यांची सेवा करण्यासाठी तत्परतेने होते. त्या अनेकांना त्यांनी जीवदान दिलं. असे आपले डॉक्टर गोसावी आपल्यासमोर आहेत. डॉक्टर
श्रीरंग गोसावी यांचे हे सगळं कुटुंब अक्षरशः म्हणजे त्यांचं वेळ आली म्हणून मी बरं का डॉक्टर आमचे पाटील असतील, डॉक्टर रमेश पाटलांचे चिरंजीव आणि डॉक्टर गोसावी, डॉक्टर आशुतोष बर्गे, तर ही डॉक्टर मंडळी या कोरेगावला मिळालेली हे वरदान आहे कोरेगाव तालुक्याचं, लक्षात घ्या. आणि त्यांनी जीवाचं रान करून या कोविडग्रस्त लोकांना वाचवलेलं आहे. त्याचबरोबर आपले डॉक्टर आपल्या ह्याच्यामध्ये असलेले जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेले डॉक्टर चिवटे असतील, डॉक्टर करपे असतील, तडावळ्याचे आमचे डॉक्टर वाघमोडे असतील, ही नावं आपण घ्यावीत. खरं तर त्यांचा आपण अगदी नाही पण सन्मान करणं गरजेचं आहे, त्यांचा उच्चार करणं गरजेचं आहे. अभिमानानं मी यांचं नाव सांगतो. मला बाहेरगावी गेल्यानंतर महाराष्ट्र मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही काय लोक नवीन पुन्हा आलेले आहात. मी महाराष्ट्रातल्या साधारणपणे 2.5 ते 2,000 गावामध्ये आत्तापर्यंत 5,000च्या दरम्यान कीर्तनं केली, 1,500 व्याख्यानं केली, 1,500 प्रवचनं केली आणि 1,500-2,000 लोक गावापर्यंत मी पोचलो. महाराष्ट्राची या टोकापासून त्या टोकापर्यंत परमार्थिक जे याच्या वाचनं लाखो लोक माझ्या संपर्कात आले. मग ते महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील, देशाच्या बाहेरचे असतील, आजसुद्धा माझ्याकडे भरपूर लोक संपर्कात आहेत. पण या संपूर्ण असलेल्या माझ्या आध्यात्मिक जीवन प्रवासामध्ये माझा पहिला कार्यक्रम असा आहे. मी अनेक निमित्तानं कार्यक्रम केले, कीर्तनं केली. तुम्हाला सांगतो काही ठिकाणी पानमाळा असेल तर ते पान तोडायच्या अगोदर कीर्तन करायचं आणि त्या कीर्तन करायच्या हातून पान तोडायचं आणि मग ते पान विक्रीला घ्यायचं. डाळिंब तसंच असेल, द्राक्ष तसंच असेल, गृहप्रवेश असेल. मी बऱ्याच वेळेला स्मशानभूमीत कीर्तनं केलेली आहेत. स्मशानभूमीत इकडं सरण रचायचं आणि इकडे कीर्तन, अर्धा पाऊण तासच कीर्तन. आपल्याकडं नाही तो कन्सेप्ट आपण उगदेव हे करत. आपल्याकडं स्मशानभूमीमध्ये प्रवचनसुद्धा आपण करत नाही. निदान आता अलीकडच्या काळात अभंग जर म्हणू लागलो आहे. पण निरा नदीच्या पलीकडे जर गेला तुम्ही 7:30ला आम्ही स्मशानभूमीत असतो आणि तिथं प्रवचन असतं आणि त्या स्मशानभूमीत आम्ही जेवतो. इतकी स्वच्छता असते, इतके कार्यक्रमाची अत्यंतिक श्रद्धेनं करतात ते. म्हणजे अनेक निमित्तानं मी कीर्तनं केली, पण बैलाच्या वर्षाच्या निमित्तानं कीर्तन करण्याचा माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला हा पहिला योग आहे. आणि मला बरं वाटलं. माझ्यावर खरं तर एक वेगळं दडपण आलं होतं. आता मी कीर्तनात काय बोलणार, पण भूतांवर दया हे संतांचं भांडवलच असेल. भूतांची दया हे भांडवल संत असं म्हटलेलं आहे. आणि त्या संतांच्या विचाराचे आपण जर अनुयायी असेल तर आपल्याला भरपूर भांडवल आहे. आणि म्हणून आज भूतांची दया करणं ही विश्वंभराला शरणागती हा अभंग माझ्या डोक्यात आला. आज ही सेवा त्या ज्या गोपुत्रानं म्हणजे ज्या पोपट नावाच्या त्यांच्या बैलानं खरोखर ते म्हणजे कौतुक आहे. त्या बैलाचं भाग्य आहे. मला एक जण काल मी मोळमध्ये कीर्तनाला गेलो होतो, काल नाही परवा असेल, परवा मी तिथं म्हणलं परवा दिवशी कीर्तन कशाचं आहे माहिती आहे का, म्हणले आमच्या नारायण बुवा आहेत ना घाडगेवाडीचे, त्यांनी बैलाचं वर्षांताचं कीर्तन ठेवलेलं. काय म्हणले वाह, तो माणूस किती भाग्यवान असेल. मी म्हणला तो माणूसही भाग्यवान आहे, त्या ज्या बैलाचं करतात तो बैलसुद्धा किती भाग्यवान आहे की असल्या दावणीवर. अहो प्रत्येक जनावराला वाटावं की नारायण बुवांच्या घरी दावणीवरच जावं. मला सुद्धा असं वाटतं या निमित्तानं मी जर पुढच्या जन्मात जर बैल झालो, मैल झालो, शिर्डी झालो तर नारायण बुवाच्या दावणीला मला जन्म मिळावा. कारण इथं जर सन्मान होत असेल जनावरांचा तर इथं अहो आनंदानं राहायला काय हरकत आहे का. म्हणून मला अगदी खरं तुम्हाला सांगतो भरून आलं. आणि जे काय प्रसादवाणी बोललेलं आहे त्या भूतांची दया, संतांचं भांडवल आहे, हे संतांचं भांडवल आहे. मी नारायण बुवांना अगदी साष्टांग दंडवत घालतो तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि नारायण बुवांनाचं कौतुक करतो, त्यांच्या कुटुंबियांचं कौतुक करतो. अतिशय चांगला उपक्रम राबवला. या कार्यक्रमाला नाही म्हटलं तरी आमच्या सकट 10-15-20 हजार रुपये खर्च येणार का नाही, आमच्या सकट म्हणले बरं का. आता म्हणणार बुवा गावलाय तेव्हा असतो विनोदाचा भाग आहे. एवढा सगळा व्याप करायचा आपल्या जीवाच्या प्रिय माणसाच्या कार्यक्रमाला सुद्धा एवढे श्रद्धेनं कोणी करत नाही, तेवढं तुम्ही श्रद्धेनं केला. माझ्या दृष्टीनं तुम्ही भगवंत आहात, खरोखर संत विचाराचे वाटसरू आहात. भरल्या डोळ्यानं तुमचं मनोमन स्वागत करतो, मनोमन आभार मानतो, मनोमन अभिनंदन करतो. हे सगळेजण साक्षीदार या गोड कार्यक्रमाचे आहेत. आमच्या शेंदूरजणचे अगदी फार मोठे उद्योगपती असलेले आमचे येवले साहेब आहेत, आमचे बिभराबा कुमट्यावरून आलेले आहेत, आमचे काटकर म्हणून आमचे त्रिपुटीचे आहेत. हे सगळी परिचयाचे लोक आहेत. चिंचळीवरून लोक आलेले आहेत, परगावून आले. मगाशी अविनाश अण्णा फाळके गेले, येऊन गेले, भेटून गेले.
पुन्हा युवक काँग्रेसचे आमचे भाडळ्याचे जयवंतराव घोरपडे आहेत, कीर्तन साथील आमचे भाडळ्याचे धर्मराज शिपटे आहेत, आमचे अविनाश महाराज आहेत, आमच्या वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत. ही सगळी म्हणजे आता ज्यांचं नाव घेतली ते देव आहेत. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम कशा पद्धतीनं आपल्या समाजामध्ये जावया म्हणून सोशल मीडियाचे किंबहुना या चॅनलचे आपले सप्ततारा चॅनलचे आमचे पंडित साहेब हे सुद्धा इथं खास या कार्यक्रमाच्या निमित्तानं हजर झालेले आहेत. ते चॅनलच्या माध्यमातून आता या कार्यक्रमाला खरोखर अशा सोशल मीडियाच्या कुठल्या मीडियाच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाला स्फूर्ती मिळावी, प्रेरणा मिळावी यासाठी केलं पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम तुम्ही हाती घेतला. तो पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्हाला आठवण केली. आमचे या उपक्रमाच्या निमित्तानं जे काय योगदान आहे ते योगदान तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा जे हे दिव्य कार्य करणारे नारायणभाऊ घाडगे यांच्या चरणी समर्पित करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझे गुरुवर्य ज्यांच्या प्रसादानं मी बोललो ते आमचे गुरुवर्य वैकुंठवासी कीर्तन सम्राट हरिभक्त परायण अकबराव बाशे कुशीकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांना एक अभंग म्हटला जाईल, त्यानंतर पुष्पवृष्टी होईल आणि पुष्पवृष्टी झाल्यानंतर इथं भोजनाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आता बैलाचं वर्षात आहे त्यामुळं आम्हाला असलं चालत नाही म्हणायचं काय कारण म्हणायचं काय वेळेला कसं होतं आम्हाला सांगावं लागतं. वर्षात झालं की उत्तर कार्य झालं की आम्ही सांगतो लोकांना अवश्य यावा. काय काय लोकांचे कान होत आहे आम्हाला असलं चालत नाही, मग काय डाब्यावरनं चालतं होय तुम्हाला. अरे हा प्रसाद आहे. मगाचपासून ही भक्ती त्या अन्नात गेलेली आहे. आणि बघा तुम्ही पाण्यामध्ये जर भक्ती मिसळली तर तीर्थ होतं, पर्यटनात भक्ती मिसळली तर तीर्थयात्रा होती. तसं अन्नामध्ये जर भक्ती मिसळली तर महाप्रसाद होतो. महाप्रसादाची प्रतारणा कुणी करू नका अशी मी नारायणभाऊ घाडगे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने विनंती करतो. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणी, आमच्या वारकरी संप्रदायातले सगळे नामवंत आहे सगळ्यांच्या चरणी. ऋषीबाई आमचे अशीवाडीहून कीर्तन साथीला आलेले आहेत. ऋषीबाई घोरपडे बरं का, ऋषीबाई घोरपडे हरिभक्त परायण हे भाषेवरून आलेले आहेत. तुम्ही उपस्थित असलेले सगळे मान्यवर पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरण्याची सेवा समर्पित करतो. कैलासवासी पोपट ह्या गोपुत्राच्या चरण्याची सेवा समर्पित करतो. आणि त्यांचं जाणं या कुटुंबियांना दुःखदायक आहे. त्यांचं अस्तित्व नसणं या कुटुंबियांची हानी आहे. ही हानी कबूल करतो आणि मी माझ्या वाक्याला पूर्णविराम देतो. तुकाराम गळ्यातला विनाकाला बैलाच्या प्रतिमेला लावा माझ्यापर्यंत घेऊन या. विठ्ठल जय जय आता माझ्या दुःखा कोण हो सांगा, माझ्या दुःखा कोण हो सांगा, आता माझ्या दुःखा कोण हो सांगा, आता माझ्या दुःखा कोण हो सांगा. रुक्माईचा पती पावेची ना, रुक्माईचा पती पावेची ना, पावेची ना. काय विधात्याने घातली रेखा, काय विधात्याने घातली रेखा. रुक्माईचा पती पावेची ना, रुक्माईचा पती पावेची ना, पावेची ना. काय विधात्याने घातली रेखा, काय विधात्याने घातली रेखा. सुतकाया दुःखा न होयची, सुतकाया दुःखा न होयची, न होयची. काय विधात्याने घातली काय विधात्याने घातली रेखा. सुतकाया दुःखा न होयची, सुतकाया दुःखा न होयची, न होयची. काय विधात्याने घातली रेखा, काय विधात्याने घातली रेखा. म्हणे माझी विसरू नको चिंता, तुका म्हणे माझी विसरू नको चिंता, तुका म्हणे माझी विसरू नको चिंता, तुका म्हणे माझी विसरू नको चिंता.
घातलीस रेखा काय विधात्याने घातलीस रेखा शुद्ध काया दुःखा न होयती काय विधात्याने काय विधात्याने घातलीस रेखा काय विधात्याने घातलीस रेखा घातलीस रेखा पुष्टी करायची फक्त 1 मिनिट तुमचा घेणार आहे. तो ह्या 1 मिनिट अशासाठी घेणार आहे की या अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना मी मगाशीच तुम्हाला कीर्तनामध्ये बोललो, मी दुखवटा कोणालाही नेत नाही. पण आज नारायण बुवांसाठी मी त्यांच्या गोपुत्र पोपट या बैलाच्या वर्षादाच्या निमित्तानं त्यांना मी दुखवटा आणलेला आहे. तो दुखवटा आम्ही आमच्या कुमटे ग्रामस्थांच्या वतीनं सभापतींना विनंती, तुम्ही बुवांच्या हातात त्यांचा दुखवटा द्यावा. या शाल आणि टोपी या बुवा काढा, फेटा बांधा, फेटा सत्कार, टोपी अगोदर घालायला द्या म्हणजे तो दुखवटा नाही फेटा नंतर अगोदर टोपी घालायला द्या. शाल कार्यांचा चांगल्या पद्धतीने संकल्प केला तो पूर्णत्वाला जातोय म्हणून फेटा आणि दुखवटा म्हणून टोपी आणि शाल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम